शेतकऱ्यांनी पूर्ण वावर पिकासाठी तयार करून ठेवलेला आहे। इथे बघू शकता काळीशार जमीन पावसाची वाट बघत आहे। आणि आम्ही खूप दिवसानंतर गावाला गेलो होतो, तर दुसऱ्या रोजी छान अचानक पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे झाडांना जे तेज आलं होतं, जी झाडं हिरवीगार झाली होती त्यांना पाहून खूपच मनाला खूप आनंदी आणि शांतता लाभली होती। बघू शकता पूर्ण झाडं उन्हाळ्यात अहोनी पाणी देऊन हिरवीगार ठेवलेली आहे आणि पाऊस पडल्यामुळे त्यांचा रंग आणखी छान उठून आलेला होता। पाणी पडलं आणि गरमागरम भजी खाल्ली नाही तर गोष्टच नाही। इथे बघू शकता छान बेसन आणि बारीक कांदे कापून घेतले भज्यासाठी, मिरचीसुद्धा कापून घेतली आणि त्यात भजी टम्म फुगण्यासाठी त्यात गरम तेल टाकायचं चम्मचभर, छान भजी फुगतात। आणि लाईट गेली तर बघू शकता भजी कशी टम्म फुगलेली आहे। गरमागरम भजी आणि गरमागरम चायचा कप, तुम्ही पण या खायला। भजी टम्म फुगण्यासाठी जेव्हा आपण कांदा मिरची त्यामध्ये टाकतो आणि पाण्याने भिजवतो, पाण्याने भिजवल्यानंतर त्यामध्ये गरम तेल टाकायचं चम्मचभर, छान भजी टम्म फुगल्या जाते आणि कमी वेळातच आतपर्यंत छान तळल्यासुद्धा जाते। आणि नंतर सायंकाळच्या वेळेस वातावरण छान रम्यमय झालेलं होतं, तर शेताकडे गेलो आणि शेताकडे आमच्या शेताच्या बाजूलाच देवी आहे, तर दिवा आणि अगरबत्ती लावून दर्शन करून घेतलं आणि बघू शकता नंतर शेताची भटकंती केली। व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा ताईंनो, चॅनलवर नवीन असाल तर